नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण CTET 2026साठी मागील क्वेश्चन पेपरमधील व्याकरणाच्या दृष्टीने आलेले प्रश्न पाहणार आहोत. तर पहा, 21 जानेवारी 2024ला झालेल्या क्वेश्चन पेपरमधील हे प्रश्न आहेत. तर पहा, पालकत्व यामध्ये पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते म्हटलेत? भाववाचक नाम. तर भाववाचक नामासाठी धर्मवाचक नाम असे सुद्धा या ठिकाणी आपण वाचू शकतो, कारण भाववाचक नामांना धर्मवाचक नाम असे सुद्धा म्हणतात. तर भाववाचक नाम हे यातील पालकत्व आहे. तर कुणाकुणाला शंका असेल की इथं आनंद हे सुद्धा काय येऊ शकते? उत्तर येऊ शकते. परंतु हे इथं विशेष नाम ठरलेलं आहे. जेव्हा बाकी सर्व पर्यायामध्ये या ठिकाणी 1, 2, 3 सुद्धा विशेष नामे दिली असती आणि चौथ्या नंबरला जर म्हणजे त्यामध्ये एक आनंद दिलं असतं, तर आपण ते आनंद भाववाचक नाम म्हणून घेऊ शकलो असतो. म्हणजे समजा इथं सचिन, सुनील, विकास आणि आनंद दिलेला आहे. त्यावेळेला आनंद म्हणजे हर्ष, मोद हा भाव याच्यातनं व्यक्त होतो, त्यामुळे हे भाववाचक नाम ठरले असते. परंतु या ठिकाणी आता हे विशेष नाम ठरलेलं आहे आणि पालकत्व हे भाववाचक नाम आहे. तर कसे ते पाहूयात. या ठिकाणी आपण पाहू शकता, तर य, त्व, पण किंवा पना, ई, ता, की, गिरी, वा, आई अशा प्रकारचे प्रत्यय लागून जेव्हा शब्द तयार होतात त्यांना काय म्हणायचं? भाववाचक नामे असे म्हणायचे. उदाहरणार्थ बघा, इथं य प्रत्यय लागलेला आहे. माधुर्य, शौर्य, धैर्य, गांभीर्य. त्याचबरोबर या ठिकाणी पहा, आपल्याकडे जे त्व, मनुष्यत्व, शत्रुत्व, मित्रत्व, पालकत्व, त्यामुळे आपल्या तिथं उत्तर आलेलं आहे पालकत्व. आपण स्क्रीनशॉट घेऊन या सर्व नामांचा काय करू शकता? विचार करू शकता. त्याचबरोबर आपण भाववाचक व धर्मवाचक नाम म्हणजे काय ते पण पाहूया. तर भाववाचक नामालाच आणखीन एक नाव आहे धर्मवाचक नाम. ज्या नामामुळे प्राण्यामधील किंवा पदार्थामधील गुणांचा, भावाचा अथवा धर्माचा बोध होतो ते असते भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम. उदाहरणार्थ चांगुलपणा, शौर्य, आनंद, दिव्यता, गुलामगिरी, हुशारकी, धैर्य, सुवासिकता, मांगल्य, गोडवा इत्यादी. आता या ठिकाणी आनंद आलेला आहे आणि आपल्या पर्यायात पण आनंद आहे, म्हणून तुमचा तिथं गल्लत होऊ शकते. म्हणून मी मगाशी सांगितलं होतं की आनंद केव्हा उत्तर येणार? ज्यावेळी इतर पर्यायामध्ये सुद्धा विशेष नामे असणार, त्यावेळी आनंद हे भाववाचक नाम तिथे ठरणार आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. सेम क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजेच 21 जानेवारी 2024ला झालेल्या पेपर 2 मधीलच हा प्रश्न पुढे आहे. पहा, कृष्णा कसे उमटे न अजून, यातील कृष्ण हे काय आहे? तर हे कृष्ण काय आहे? विशेष नाम आहे. त्यानंतरचा शब्द समानार्थी शब्दासाठी आलेला आहे. पहा, पावा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. पावा म्हणजे बासरी. पर्याय क्रमांक 3. सेम क्वेश्चन पेपरमध्ये 105 नंबरला होता, घुमतो पावा सांग कुठून, यातील प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. यातील प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय ओळखायचं आहे. पर्याय आहेत पावा, सांग, घुमतो, कुठून. तर कुठून हे काय आहे? प्रश्नार्थक क्रियाविशेषण आहे. पर्याय क्रमांक 4. सेम क्वेश्चन पेपरमध्ये 97 नंबरला प्रश्न होता. पहा, 97 ने 96 नंबरचा प्रश्न पहा, की पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य कोणते? हे सुद्धा व्याकरणाच्या दृष्टीने पडलेला प्रश्न आहे. तर पहा, पर्याय क्रमांक 3 हे जे योग्य उत्तर आहे. कारण पहा, पालकावर वर हा शब्द इथं या शब्दाला जोडून आलेला आहे, त्यामुळे काय होणार आहे? शब्दयोगी अव्यय होणार आहे. तर आपण थोडक्यात शब्दयोगी अव्यय म्हणजे काय पाहूयात. जो शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतो व ज्या शब्दाला तो जोडून येतो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध दर्शवतो, त्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, घरावर कौले टाकूया. या वाक्यातील वर हा शब्द आणि तो शब्द घर या मूळ शब्दाला जोडून आला आहे व त्यामुळे घर या शब्दाचा टाकूया या शब्दाशी संबंध जोडला गेलेला आहे. आणखी काही उदाहरणे पहा, मुलांकडे, पाटीखाली, झाडापुढे, खुर्ची मागे. या शब्दातील बघा, कडे, खाली, साठी, पुढे, मागे हे सर्व काय आहे? शब्द काय आहेत? शब्दयोगी अव्ययाची काय आहेत? ही लक्षणे आहेत. हे जोडून आले की ते शब्दयोगी अव्यय बनते. नेक्स्ट आपण पाहूया डिसेंबर 2024ला झालेल्या क्वेश्चन पेपरमधील पेपर 2 मधील हे व्याकरणाच्या दृष्टीने आलेले प्रश्न. 9 बिबटे हे कोणते संख्या विशेषण आहे? पहा, विशेषणाच्या प्रकारातील
पोट प्रकार परत आलेला आहे. तर 9 बिबटे हे संख्या विशेषण आहे. त्याच्यातलं आणि ते कोणते विशेषण आहे? तर हे पूर्णांकवाचक संख्या विशेषण आहे. हे कोणते आहे? पूर्णांकवाचक संख्या विशेषण. त्याबरोबरच आपण क्रमवाचक, साकल्यवाचक आणि अपूर्णांकवाचक संख्या विशेषणांची उदाहरणे पाहूया, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट पेपरमध्ये जर विचारले तर त्याचे उत्तर सहज यावे. प्रथम संख्या विशेषणाचे मुख्य प्रकार पहा. गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण, धातुसाधित विशेषण आणि अधिविशेषण व विधी विशेषण असे 5 का आहेत मुख्य प्रकार. त्यानंतर आपण यांचे पोट प्रकार पाहूयात. हा इथं संख्या विशेषण आहे. तर ह्या संख्या विशेषणाचे काय आहेत? पोट प्रकार आपण आता पाहायचे आहेत. क्रमवाचक, साकल्यवाचक, आवृत्तीवाचक विशेषणे आपण आता पाहूयात. पहा, संख्या विशेषणाचे पोट प्रकार एकूण 5 आहेत. गणनावाचक विशेषण, क्रमवाचक विशेषण, आवृत्तीवाचक विशेषण, पृथकत्ववाचक संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण असे एकूण 5 प्रकार आहेत. आणि यातील जे गणनावाचक विशेषण आहे ना, त्याचे परत पोट प्रकार 3 आहेत. त्यामधीलच आम्हाला ते विचारलेलं होतं आणि त्याचं उत्तर आलं होतं आपल्याला पूर्णांकवाचक. ते पाहूयात. पहिल्यांदा गणनावाचक म्हणजे बघा, ज्या संख्यावाचक विशेषणाचा उपयोग केवळ नामाची गणना करण्याकरिता होतो त्यास गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतात. आणि त्याचे प्रकार आहेत पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. पहा, पूर्णांकवाचक 1, 2, 3, 5, 10, 8/4. 8/4 म्हणजे इथं पण हा पूर्णांकच होतो, कारण 8ला 4ने भाग जातो आणि 2 उत्तर येते त्यामुळे. आणि अपूर्णांकवाचक 2/3, 4/5, 1/7 हे अपूर्णांकवाचक. साकल्यवाचक म्हणजे कसे असतात? दोघेही, चौघेही, उभयता, चारही, पाचही, तितक्या वस्तूपैकी सर्व असं जेव्हा येते ते साकल्यवाचक असते. आता आपल्याला 9 बिबटे म्हटलेलं होतं. 9 बिबटे हे पूर्णांकवाचक संख्या विशेषण ठरतं. सेम क्वेश्चन पेपरमधील प्रश्न आहे. गोंजारणे या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा. 95 नंबरला आलेला आहे पहा. गोंजारणे या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा. आणि गोंजारणे म्हणजे माया लावणे. पर्याय क्रमांक 4. बघा, शब्दसंग्रह शिक्षकांकडे जास्त असायला हवा. नेक्स्ट, श्रावण वाघ हे कोणते नाम आहे? तर वाघ म्हटलं तर श्रावण वाघ म्हटलं तर इथं होणार आहे विशेष नाम. काय होणार आहे ते? विशेष नाम. पर्याय क्रमांक 2. हा नामाचे मुख्य प्रकार 3 आहेत. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आता आपण सामान्य नाम म्हणजे काय पाहूयात. तर एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूंना जे सर्वसामान्य नाव देण्यात येते त्याला काय म्हणतात? सामान्य नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलगा, घर, शाळा, नदी, पर्वत, शहर, पुस्तक इत्यादी. तसेच विशेष नाम म्हणजे काय? तर विशेष नाम म्हणजे काय? तर जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करून देते त्या नामाला काय म्हणतात? विशेष नाम. उदाहरणार्थ रामदास हे मुलाचं नाव आहे. कपिला, हिमालय, गंगा इत्यादी काय झाली? ही विशेष नामे. आणि भाववाचक नामे आपण मागे पाहिली. त्यांना धर्मवाचक नामसुद्धा म्हटलं जातं आणि त्याची व्याख्या, त्याची उदाहरणसुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये मागील प्रश्नामध्ये पाहिलेली आहेत. आता पुढचा प्रश्न पाहूयात. चांगला वाघ यातील अधोरेखित काय आहे? तो वाघ कसा आहे? चांगला. विशेषण काय आहे ते? विशेषण. पर्याय क्रमांक 4. नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण असे म्हणतात. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. सेम क्वेश्चन पेपरमधीलच 100 नंबरला प्रश्न आलेला आहे. 6 किंवा 5 यातील अधोरेखित काय आहे? अधोरेखित काय आहे? आणि अधोरेखित किंवा या शब्दाला केलेले आहे आणि किंवा हे काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. पर्याय क्रमांक 3. त्या संदर्भाने आपण उभयान्वयी अव्यय म्हणजे काय पाहूयात. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ आणि, व, किंवा, परंतु, म्हणून इत्यादी. आणि याचे 2 प्रकार आहेत. प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय. प्रधानत्वसूचक मध्ये कोण येतंय? आणि, व, शिवाय, अन, परंतु, पण, अथवा, किंवा, वा, म्हणून इत्यादी. आणि गौणत्वसूचक मध्ये
कारण, की, म्हणजे, म्हणून, जर, तर, जरी, तरी इत्यादी काय येतात गौणत्वसूचक उभयान्वयी अवयवामध्ये येतात. पुढचाच प्रश्न व्याकरणाचाच आहे. तुळस हे काय आहे? तर तुळस हे विशेष नाम आहे. नेक्स्ट 104 नंबरला अनावर होणे म्हणजे काय? अनावर होणे म्हणजे अनियंत्रित होणे. पर्याय क्रमांक 2. काळोख हे काय आहे? काळोख हे सुद्धा काय आहे? विशेषण आहे. पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपण 21 जुलैला झालेल्या क्वेश्चन पेपरमधील आणि डिसेंबरमध्ये झालेल्या क्वेश्चन पेपरमधील व्याकरणाच्या दृष्टीने आलेले प्रश्न पाहिले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढील प्रश्नपत्रकामधील व्याकरणाच्या दृष्टीने आलेले प्रश्न पाहूयात. व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.